रामकृष्ण हरी. भास्कर पाटील आडगावी समाधीस्थ होण्याच्या आधीची ही गोष्ट आहे. महाराज अकोल्यामध्ये आले होते. त्यांचा मुक्काम खटाऊ शेठच्या घरी होता. तेथील भक्तांच्या आग्रहास्तव काही दिवस ते तिथेच राहिले. रोज भक्तांच्या घरी पूजा अर्चा भजन कीर्तन होत असे. महाराजांच्या आगमनाने अकोल्यामध्ये जणू आनंद यात्रा भरली होती. महाराजांचा एक भक्त विष्णूसा यालाही महाराजांना अशाच प्रकारे आपल्या गावी मलकापुराला न्यावे असे वाटले. महाराजांना ही गोष्ट सांगण्याची त्याला छाती होत नव्हती, म्हणून त्याने भास्कर पाटलांच्या कानी ही गोष्ट घातली. महाराजांनी मात्र मलकापुराला जाण्यास इन्कार केला. भास्कराने महाराजांची गयावया करून त्यांना कसे बसे राजी केले. शेवटी अनिच्छेने का होईना महाराजांनी भास्कराला म्हटले, हे बघ भास्करा, मी येतोय खरा, पण मध्ये जर काही विघ्न आले तर त्याची जबाबदारी मी नाही घेणार. भास्कराने महाराजांची सर्व जबाबदारी घेतली आणि ते मलकापुराला जायला निघाले. भास्कराने स्टेशन मास्तरांना विनवणी करून आगगाडीचा एक छोटा डबा महाराजांसाठी रिकामा करून घेतला. गाडी सुटली. मध्येच अचानक महाराजांनी तो डबा सोडून दिला आणि सरळ ते बायकांच्या डब्यात जाऊन बसले. महाराजांची मूर्ती दिगंबरा अवस्थेत त्यांना आपल्या डब्यात पाहून बायका घाबरल्या. त्यांनी पोलिसांना वर्दी दिली. गाडी लगेचच थांबली. पोलीस आले आणि महाराजांवर डाफरले. अरे नंग्या पिरा, बेअक्ली आहेस की काय? बायकांच्या डब्यात कसा बसलास येऊन? महाराज काहीही न बोलता शांत बसून राहिले. भास्करही तोपर्यंत घाबऱ्या तेथपर्यंत येऊन पोहोचला. थोड्या वेळाने स्टेशन मास्तरही आले. महाराजांना ते चांगलेच ओळखत होते. त्यांनी विलक्षण आदराने महाराजांना डब्यातून खाली उतरण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून महाराज डब्यातून खाली उतरले. स्टेशन मास्तरांनी पोलिसांना आपल्या परीने समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु पोलीस काही ऐकेनात. एव्हाना त्यांनी वरिष्ठांना या प्रकरणाविषयी तार ठोकली होती. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले होते. त्यामुळे आता महाराजांवर रीतसर खटला भरण्यात आला. शेगावामध्येच कोर्टाच्या तारखेनुसार फिर्यादीच्या चौकशीला सुरुवात झाली. चौकशीला बापूसाहेब जठार आले होते. डाक बंगल्यामध्ये चौकशीची सुनावणी होणार होती. त्याच वेळी व्यंकटराव देसाई सुद्धा काही कामानिमित्त शेगावला आले होते. त्यांना जेव्हा या खटल्याविषयी समजले तेव्हा त्यांचे मन विषण्ण झाले. एवढ्या मोठ्या साधू पुरुषाला केवळ पोलिसांच्या अरेरावीपणामुळे या खटल्याला तोंड द्यावे लागत आहे, याचे त्यांना वाईट वाटले. जठार साहेबांनी महाराजांना बोलवण्यास सांगितले. कारकुनाने लगेचच एका पोलिसाला महाराजांना आणण्यास पाठविले. पोलीस महाराजांकडे आला आणि म्हणाला, चला, बऱ्या बोलाने माझ्या बरोबर चला, नाहीतर तुम्हाला येथून खेचत घेऊन जावे लागेल. महाराज त्याला शांतपणे म्हणाले, दाखव तुझे शिपाईपण, ने मला येथून. शिपायाचा त्यांनी हात धरला. पोलीस शिपायाच्या हातावरची महाराजांची पकड एवढी घट्ट होती की त्याचा रक्तप्रवाहच बंद झाला. पोलीस तळमळू लागला. हाताला जीवघेणी कळ आली. पोलीस अजून आला नाही हे पाहून व्यंकटराव देसाई स्वतः निघाले. इतक्यात महाराजांनी पोलिसाला हात धरून एका जागी खिळवून ठेवल्याची बातमी आली.
देसाई महाराजांकडे आले. महाराजांनी तोपर्यंत पोलिसाला सोडून दिले होते. देसाईंनी भास्कराला महाराजांना धोतर नेसवून आपल्याबरोबर घेऊन येण्यास सांगितले. भक्तांनी महाराजांना धोतर नेसवले, परंतु महाराजांनी अर्ध्या रस्त्यातच धोतर सोडून टाकले आणि ते नागवेच कचेरीत गेले. जठारांनी महाराजांना बसायला खुर्ची दिली. महाराज बसले. जठारांनी त्यांना विचारले, महाराज, नागवे फिरणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. आपण मात्र गावात सदोदित नागवेच फिरता, हे काही बरे नव्हे. म्हणून आपणास अशी विनंती करण्यात येते की आपण वस्त्रे वापरावीत, असे नागवे फिरणे सोडून द्यावे. यावर महाराज हसले आणि भास्कराला म्हणाले, भास्करा, या असल्या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये रे. त्यापेक्षा तू माझी चिलीम भर बघू. चिलीम प्यायची इच्छा झाली आहे. महाराजांचे हे बोलणे ऐकून जठार साहेब महाराजांकडे पाहतच राहिले. एव्हाना त्यांना समजून आले होते की महाराजांना स्थळाकाळाचे बंधन अजिबात नाही. नेहमीच स्वतःमध्येच दंग असणाऱ्या महाराजांना वस्त्राचे बंधन म्हणजे काय हेच माहीत नाही. त्यामुळे नागवे फिरणं हे त्यांच्या हातून जाणून बुजून होत नाही. तरी त्यांना कायद्याच्या शिक्षेत अडकवणे बरे नाही. मात्र त्याविषयी त्यांचा शिष्यगण अपराधी ठरतो. महाराजांना सांभाळणे हे त्यांच्या शिष्याचे, भास्कराचे कर्तव्य होते. परंतु त्या कर्तव्याची अंमलबजावणी भास्कराच्या हातून न झाल्यामुळे जठार साहेबांनी भास्कराला 5 रुपये दंड ठोठावला. महाराजांनी भास्कराला म्हटले, बघ, मी तुला म्हणालो होतो की माझ्या इच्छेविरुद्ध तू मला मलकापूरला घेऊ नकोस. जर काही विघ्न घडले तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही. आता झाली ना फजिती सर्वांसमोर, तेव्हा पुन्हा माझ्या मनाविरुद्ध कशात मला भाग घ्यायला लावू नकोस. भास्कर काही न बोलता गप्प राहिला. महाराज असेच एकदा फिरत फिरत अकोटला नरसिंगजीकडे आले. या दोन्ही संतद्वयाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची झुंबडही लगेचच उसळली. त्यावेळी महाराज मठाशेजारील असलेल्या एका विहिरीच्या काठावर पाण्यात पाय सोडून बसलेले होते आणि पाण्यात डोकावून पाहत होते. नरसिंगजींनी त्यांना विचारले, अरे, पाण्यात काय एवढं वाकून बघतोस मगापासून? महाराज म्हणाले, नरसिंगा, अरे, गोदावरी, गंगा, यमुना आदी पंचनद्यांचं पाणी या तुझ्या विहिरीमध्ये आहे. तुला यांचे स्नान रोजच घडते. तू नशीबवान आहेस बेट्या. आज मलाही या नद्यांनी स्नान घालावं अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत या नद्या मला स्नान घालणार नाहीत तोपर्यंत मी येथून उठणार नाही. महाराजांचे हे बोलणे ऐकून तेथे उपस्थित असलेले काही लोक कुजबुज करू लागले की हा माणूस अवलिया वगैरे नसून वेडा असावा. शेगाव या वेड्यामागे का लागला आहे तेच कळत नाही. विहिरीच्या पाण्यामध्ये गंगा, यमुना सारख्या नद्यांचे तीर्थ आहे काय म्हणतो. त्या पाण्याने आपण होऊन आपल्याला स्नान घालावे असे काय म्हणतो. सगळंच विचित्र आहे, असे म्हणून ते कुत्सितपणे हसू लागले. इतक्यात एक चमत्कार घडला. विहिरीच्या पाण्याला एकाएकी उकळ्या फुटल्या आणि एका निमिषार्धात विहीर पाण्याने पूर्णपणे भरली. महाराजांच्या अंगावर कारंजांप्रमाणे पाण्याचा वर्षाव होऊ लागला. महाराजांनी लोकांना म्हटले, या रे सर्वांनी या. साक्षात गंगा, यमुना, गोदावरी सारख्या पंचनद्या या विहिरीत अवतीर्ण झाल्या आहेत. अशी संधी पुन्हा येणार नाही.
तेव्हा या पुण्यस्नानाचे पुण्य साधण्यासाठी या भाविकांनीही ही संधी सोडली नाही. त्यांनी या पुण्यस्नानाचा लाभ उठविला. निंदकांनी, कुत्सितांनी मात्र आपली मान खाली घातली. संतांच्या जे जे मनात येते ते परमेश्वर पूर्ण करतो. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, हे या उदाहरणावरून दिसून आले. महाराजांसाठी विहिरीमध्ये साक्षात पंचनद्या प्रकट झाल्या. स्नान झाल्यावर समर्थ तेथून उठले. त्या सरशी पाणी पुन्हा होते तसे विहिरीच्या तळास गेले. उकळ्या फुटणे बंद झाले. नरसिंगजींना भेटून महाराज पुन्हा शेगावला रवाना झाले.